मूर्तिजापूर तालुक्यातील मानाफाटका परिसरात रोहित्रावर काम करीत असताना विद्युत शॉक लागून 33 वर्षीय लाईनमनचा मृत्यू झाल्याची घटना 9 जून रोजी 11 वाजता दरम्यान घडलेली आहे। मूळचे गोंदिया जिल्ह्यातील तसेच मूर्तिजापूर येथील रहिवासी असलेले यशवंत राऊत वय वर्ष 33 हे तालुक्यातील महावितरणच्या जामठी फीडर अंतर्गत कर्तव्यावर होते। पाणी पुरवठ्याचा विद्युत पुरवठा खंडित असल्याने तो दुरुस्ती करण्यासाठी मानाफाट्याजवळ विद्युत रोहित्रावर बिघाड दुरुस्ती करताना अचानक त्यांचा जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शॉक लागून 9 मीटर अंतरावरून खाली पडले। झालेल्या घटनेत त्यांच्या पाठीच्या मणक्याच्या 2 हाडे तुटलेली होती। महामार्गावर घटना घडली असल्याने उपस्थितांनी त्यांना उपचारासाठी डॉक्टर शेळके यांच्या रुग्णालयात भरती केले होते। मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे अकोला येथे रवाना केले। दरम्यान राऊत यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना परत मूर्तिजापूर येथे डॉक्टर बायस्कर यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले। डॉक्टरांनी तपासणी करून यशवंत राऊत यांना मृत घोषित केले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊबंद असा बराच मोठा आप्त परिवार असून त्याच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। यापूर्वी 25 मे रोजी कुरुम येथे खासगी कामगाराला विद्युत शॉक लागल्याची घटना घडली होती। या घटनेमुळे महावितरणाचा नाकर्तेपणा व भोंगळ कारभाराने विद्युत शॉक लागल्याचे तांडव सुरूच असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।